नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत अनुकरण विवेक. आपण अनेक गोष्टी अनुकरणाने शिकतो. मातृभाषा, तिचे उच्चारण, संगीतातील रागदारी, अनेक रीतीभाती या अनुकरणाने आत्मसात केल्या जातात. हे नकळत घडणारे अनुकरण जन्मभर होतच राहते, पण कधी कधी ते कळून सवरून आणि अट्टहासाने केले जाते. त्यातून काही विकृती निर्माण होतात. अनुकरणाच्या मर्यादा कळल्या नाही तर त्यात एक प्रकारचे अंधत्व येते. अनेक गायक, वक्ते, लेखक आणि कवी कोणातरी विशिष्ट व्यक्तीची नक्कल करीत राहतात. त्यांच्या अंगी असणारी व्यक्तिगत क्षमता व स्फूर्ती डावलून कोणाची तरी प्रतिकृती होण्याचा प्रयत्न करतात. राजकारणात आवडत्या नेत्याचा पेहराव व शैली यांचे अनुकरण केले जाते. गावोगावी प्रसिद्धीस येत राहणारे छोटे कविता संग्रह ही अनुकरणाची एक लाट असते. अनुकरण हे अवैयक्तिक पातळीवर घडणारे आचार, विचार, उच्चार यांचे सहज संक्रमण असेल तर त्याला एक प्रकारची सामाजिकता प्राप्त होते. त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील घराणी अस्तित्वात येतात. एखादे वर्तनसूत्र हाती येते, पण एका विशिष्ट व्यक्तीचे कुठल्या तरी मोहात पडून केलेले अनुकरण हा थट्टेचा विषय होण्याचा संभव असतो. त्याखेरीज ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाची प्रतारणा ठरते. अशा अनुकरणाचा उथळपणा निदर्शनास आणणारा तुकाराम महाराजांचा एक अभंग उद्बोधक आहे. चातुर्याचे योगे कवित्व करीती प्रासादिक अंग आणीताने, संन्याशाचे सोंग संपादिले सांग वैराग्याचे अंग आणीताने, चंद्र सूर्य चित्रे लिहितात भिंती प्रकाशाचे अंग लिहिताने, शिपायाचे सोंग आणीता येईल सांग शूरत्वाचे अंग आणीताने, तुका म्हणे गाऊनी नाचुनी करीतील सीमा पांडुरंगी प्रेमा आणीताने. काव्यातला प्रसाद, वृत्तीतील विरक्ती, अंगचे शौर्य, उत्कट भक्ती या गोष्टी वरवरच्या अनुकरणाने लाभलेल्या नाहीत. शेवटी गुणवत्तेची प्रत मुळातच असावी लागते. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे या उद्गाराचे मर्म ते हेच. आपल्या आजच्या जीवन व्यवस्थेत दूरदर्शनचा प्रभाव बराच आहे. तो टिकून राहील याविषयी संदेह नाही. पण दूरदर्शनवरून ज्यांचे सादरीकरण होते ते कार्यक्रम, त्यातील पात्रे व निवेदक यांनी मुलामुलींच्या अनुकरण कक्षेत प्रवेश केला आहे. आवाजातील अप्रस्तुत चढ उतार व हेलकावे खात जाणारे बोलणे हे अनुकरण निष्ठांचे अन्न होऊ पाहत आहे. या अनुकरण प्रकारातून व्यक्तिमत्वाची घडणारी पडझड वेळीच लक्षात आणून देण्याचे काम कोणीतरी केले पाहिजे. अनेकांच्या ठायी अनेक गुणांचा उत्कर्ष स्वतंत्रपणे घडलेला असतो. त्याने आपण प्रभावित होतो. तटस्थपणे व अभ्यासपूर्वक काही गुणांची नोंद घेऊन निवड करून व काही विवाद्य वैशिष्ट्ये अंतरावर ठेवून निरक्षीर न्यायाने केलेले अनुकरण हे लाभदायक ठरल्याशिवाय राहणार नाही. पण हा अनुकरण विवेक वृत्तीत नसेल तर आपल्या हातून जे घडेल तो केवळ आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ असेल. धन्यवाद.